बारामतीत राजकारणाचा गेम आता फक्त निवडणुकीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर हा इमोशन, पॉवर आणि स्ट्रॅटेजीचा मोठा क्लॅश बनला आहे. एक असा निर्णय जो महाराष्ट्रात काँग्रेसचं भविष्य बदलू शकतो. नेमकं काय चाललंय ते सविस्तर समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी सपना. स्वागत आहे तुमचं बातमी या चॅनल मध्ये. इथे तुम्हाला फक्त बातम्या नाही, तर प्रत्येक बातमी मागची सखोल माहिती, विश्लेषण याच चॅनलवर भेटणार, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. बारामती म्हटलं की सर्वात आधी आठवतं ते पवार घराण्याचं वर्चस्व. 1967 पासून सुरू झालेली ही सत्ता आजही कायम आहे. शरद पवारांनी इथून सलग 5 वर्ष विजय मिळवला आणि त्यानंतर अजित पवारांनी जवळपास 7 टर्म जिंकत ही परंपरा पुढे नेली. म्हणजे साधारण 10 दशक एकाच कुटुंबाने या मतदारसंघावर मजबूत पकड ठेवली आहे. त्यामुळे बारामती हा फक्त मतदारसंघ नाही, तर पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता परिस्थिती अचानक बदलली, कारण अजित दादांचं निधन झालं आणि त्यामुळे बारामतीत सहानुभूतीची मोठी लाट निर्माण झाली. अशा वेळी अनेकदा निवडणुका बिनविरोध होतात, कारण भावना खूप प्रबळ असतात. पण यावेळी तसं झालं नाही आणि इथेच राजकारणात मोठा ट्विस्ट आला. सुनेत्रा पवारांनी लगेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत नेतृत्व आपल्या हातात घेतलं आणि स्पष्ट मेसेज दिला की ताकद अजूनही तशीच आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने उमेदवार उभा केला आणि हा निर्णय सगळ्यांसाठीच आश्चर्यकारक ठरला. कारण बारामतीचा इतिहास स्पष्ट सांगतो की इथे जवळपास 87% विरोधी उमेदवारांनी डिपॉझिट जप्त झाली आहे. म्हणजे इथे निवडणूक लढणं म्हणजे जवळपास एकतर्फी सामना. तरीही काँग्रेस मैदानात उतरली. यामागे काय रणनीती आहे, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवर पाहिलं तर बारामतीत पवार घराण्याचं नेटवर्क अजूनही खूप मजबूत आहे. शेती, उद्योग, शिक्षण संस्था, सरकारी बँक अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे ही निवडणूक फक्त राजकीय नसून पूर्ण इकोसिस्टम त्यांच्या बाजूने असल्याचं चित्र दिसतं. यासोबतच सहानुभूतीची लाट आणि मजबूत संघटन यामुळे निवडणूक वन साइडेड होण्याची शक्यता जास्त वाटते. तरीही काँग्रेसने उमेदवार दिला, त्यामुळे काही विश्लेषकांचं मत आहे की हा शॉर्ट टर्म विजयासाठी नाही, तर लॉंग टर्म स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो. म्हणजे आज हरलो तरी चालेल, पण मतदारसंघात स्वतःची उपस्थिती टिकवून ठेवण्याची आणि पुढच्या निवडणुकांसाठी ग्राउंड वर्क करायचं. महाविकास आघाडीतही या मुद्द्यावर एकमत दिसत नाही. उद्धव ठाकरे गटाने थोडं अंतर ठेवलं आहे, तर शरद पवार खूप संतुलित भूमिका घेत आहेत. ते लोकशाहीचं कारण देत काँग्रेसच्या निर्णयाला थेट विरोध करत नाही. पण इथे सर्वात मोठा पॉलिटिकल मिस्ट्री निर्माण होते. इतके अनुभवी नेते असलेले शरद पवार काँग्रेसला असा सल्ला का देत आहेत? जर काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला आणि त्याची डिपॉझिट जप्त झाली, तर तो फक्त एक पराभव राहणार नाही, तर काँग्रेसच्या प्रतिमेला मोठा धक्का बसेल. काही लोक याला सायलेंट मास्टर स्ट्रोक म्हणत आहेत, कारण उघडपणे काहीही न करता राजकीय समीकरण बदलण्याची ही शक्यता आहे. यामध्ये भाजपचा फॅक्टर देखील महत्वाचा आहे. 2014 मध्ये भाजपने बारामतीत जोरदार प्रयत्न केले होते. काही ठिकाणी लढत चुरशीची झाली, पण पूर्ण यश मिळालं नाही. या पोटनिवडणुकीत भाजप डिरेक्ट फाईट मध्ये नसला तरी ही परिस्थिती बारकाईने पाहत आहे, कारण भविष्यातील रणनीतीसाठी हा डेटा खूप महत्वाचा ठरणार आहे. एकंदरीत पाहिलं तर ही निवडणूक फक्त एक जागा ठरवणारी नाही, ही पुढच्या विधानसभा निवडणुकांची दिशा ठरवणारी आहे. अलायन्स पॉलिटिक्स कसं बदलणार याचे संकेत देणारी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसचं भविष्य काय असेल याचा अंदाज देणारी आहे. बारामतीत सध्या फक्त मतदान नाही, तर मोठा राजकीय प्रयोग सुरू आहे. काँग्रेसचा निर्णय योग्य ठरणार की उलट परिणाम होणार, आणि शरद पवारांचा हा शांत डाव खरोखर गेम बदलणार का, हे लवकरच स्पष्ट होईल. तोपर्यंत मी सपना, तुम्ही पाहतात बातमी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.